या ठिकाणी उपस्थित असणारे सर्वच मान्यवर, आपल्या या पुरंदर हवेली खऱ्या अर्थानं माजी राज्यमंत्री, जलसंपदा व जलसंधारण मंत्री आमदार साहेब, आदरणीय विजयबापू शिवतारे साहेब, श्री आदरणीय या ठिकाणी ज्यांच्या प्रखर वाणीतून आपण आत्ता या ठिकाणी हिंदुत्वाचे काही शब्द या ठिकाणी ऐकले, असे आदरणीय मिलिंद भाऊ एकबोटे साहेब, या कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित असणारे माझे परममित्र पंकज महाराज निगडे असतील, या ठिकाणी माझे परममित्र आदरणीय काळाने महाराज असतील, या कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी ही सेवा माझ्याकडे येत असताना आदरणीय माऊलीदादा भिसेंनी संपर्क साधला. त्यांच्या विशेष संपर्कातून या ठिकाणी ही सेवा मला प्राप्त झाली. तसेच या कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी ज्यांचा संपर्क झाला आहे त्या सगळ्यांचं अंतःकरणातून, हृदयातून या ठिकाणी धन्यवाद आहे. छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज जयंती महोत्सव 2025 आणि महाराजांच्या जीवनाची शौर्यगाथा या अनुषंगानं प्रत्येकापर्यंत पोहोचावी. तसेच 10वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा व गोरक्षक यांचा सत्कार समारंभ, या दोन्ही गोष्टींचा समन्वय साधत या ठिकाणी या कार्यक्रमाची परिपूर्णता या ठिकाणी होती आहे. आणि म्हणून या कार्यक्रमाचं हे नियोजन आणि प्रयोजन होत असताना आदरणीय ज्यांचं धर्मासाठी फार सुंदर कार्य आहे, नितीनदादा पोटे, हरिभाऊदादा गोळे, याही खऱ्या अर्थानं दादांनी मला संपर्क साधला आणि नितीन भाऊंच्याही संपर्कातून ही सेवा या ठिकाणी माझ्याकडे आली. आपल्या सगळ्यांचं हृदयातून अंतःकरणातून धन्यवाद आहे. वेळ थोडा कमी आहे आणि कमी वेळेत या ठिकाणी फार मोठी जबाबदारी या ठिकाणी आपण माझ्याकडे दिली आहे. आदरणीय एकबोटे साहेब बोलून गेलेत आणि दादांचा धर्मावर फार प्रगल्भ आणि मोठा अभ्यास आहे. या कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी यांनी थेट माझ्या वाणीवर विश्वास दाखवला आहे, म्हणून यांचं धन्यवाद आहे. अखंड महाराष्ट्र आणि 5 राज्यात कीर्तनरूपी सेवा किंवा व्याख्यानाच्या अनुषंगानं पोहोचत असताना छत्रपती शिवाजीराजे, छत्रपती धर्मवीर संभाजीराजे, प्रभू किंवा हिंदुत्व या गोष्टीचा या ठिकाणी प्रखरतेनं मुद्दा मांडत असताना अनेक अडचणी निर्माण होतात. कारण की हिंदुत्व कुणी मांडावं हाच पहिला मुद्दा आहे. पण तरीही या ठिकाणी आमच्या नितीन भाऊंनी यांनी माझ्या वाणीवर विश्वास दाखवला. त्यांना माहिती आहे की कबीर महाराजांची धाडी ही अफजल खानाची धाडी नाही, तर ही शिवरायांच्या मावळ्याची धाडी आहे. आणि म्हणून त्यांनी या ठिकाणी थेट माझ्या वाणीवर विश्वास दाखवला, म्हणून धन्यवाद आहे. क्यों तो ये भूमि हिंदू की है, ये भूमि प्रभु रामचंद्र की है और ये भूमि संतों की है. संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा महाराष्ट्र आहे आणि त्यातील ही पुण्यवान असणारी ही पुरंदर भूमी आणि या भूमीत आपण आहात. सगळ्यांचं अंतःकरणातून धन्यवाद आहे. आपण फार वेळ झाले या ठिकाणी बसला आहात. बऱ्याच जणांच्या संयमाचा बांध या ठिकाणी सुटलाही असेल, पण तरीही या ठिकाणी आपण थोड्या वेळ मला सहन करणार आहात, म्हणून आपलं धन्यवाद आहे. आणि म्हणून या ठिकाणी छत्रपती धर्मवीर शंभूराजांच्या जीवनावर आदरणीय एकबोटे साहेबांनी फार सुंदर पद्धतीत प्रकाश टाकलेला आहे. आणि म्हणून फार थोडी जबाबदारी त्यांनी अनुषंगानं माझ्याकडे ठेवलेली आहे. इतिहास फार मोठा आहे. या ठिकाणी 10वीचे विद्यार्थी आहेत, गोरक्षक आहेत, किंवा MPSC UPSC असतील, या परीक्षेत उत्तीर्ण झालेले विद्यार्थी असतील, किंवा याही परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी असतील. मला असं वाटतं इतिहासातून आपण प्रत्येकाने काहीतरी शिकलं पाहिजे. नाही की छत्रपती शिवाजीराजे असतील, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज असतील, हा इतिहास महाराष्ट्राचा असाच उभा नाही राहिला. याच्या मागे खऱ्या अर्थानं जर पाहिलं गेलं तर आईसाहेब जिजाऊंनी जे सूक्ष्म नियोजन महाराजांकडे दिलं, उत्तम पद्धतीचं राजकारण, उत्तम पद्धतीचं समाजकारण, संघटितपणा आणि खऱ्या अर्थानं एक संघपणा, तसेच आयुष्यात
संयम किती महत्त्वाचा आहे, सातत्यपूर्ण लढाया करत असताना याच्यातली सातत्यपूर्णता किती महत्त्वाची आहे, आणि या सगळ्यांचा जर कोरिलेट केलं तर ही गोष्ट आपल्या आयुष्याची निगडीत आहे. कारण की आत्ता 10वीचे विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. आता थोडंसं एक द्विधा मनस्थितीत आहे, नेमकं याच्या पुढं जाऊन करायचं काय. चांगले मार्क्स पडलेत, चांगले पर्सेंटेज आहेत. कुणी म्हणते मला सायन्सला जायचं, खऱ्या अर्थानं कुणी इंजिनियर होणार आहे, कुणाला स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचा आहे, कुणाच्या अंतकरणात या ठिकाणी कोणी म्हणतं मला कॉमर्सला जायचं, कुणी आर्ट्सला जायचं आहे, कॉमर्सला जाऊन चार्टर्ड अकाउंटंट असेल, CS असेल, कंपनी सेक्रेटरी असेल, किंवा या क्षेत्रातलं उच्च ठिकाण गाठायचं आहे. आणि म्हणून हे शिक्षणाचा मुद्दा या ठिकाणी व्याख्यानाला सुरुवात का केली. बसलेला समाज हा वेल एज्युकेटेड आहे, पण एज्युकेशनबरोबर आपलं कल्चर पण फार महत्त्वाचं आहे. म्हणजे बोथ आर द इम्पॉर्टंट, लक्ष नाही का, दोन्हींचं महत्त्व फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी हे एज्युकेशन होत असताना आपण संस्कृती जपणं फार गरजेची आहे. म्हणून या ठिकाणी 10वीचे विद्यार्थी असतील यांना मी सुरुवातीला सांगू इच्छितो की आदरणीय साहेबांनी सांगितलं की डिप्रेशनमध्ये नाही गेलं पाहिजे. बापूही बोलून गेले, शिवतारे साहेबही बोलून गेले, आणि हे महत्त्वाचंच आहे. कारण की छत्रपती शिवाजीराजे आणि छत्रपती धर्मवीर शंभूराजांवर अनेक संकट आली, अनेक मोहिमा फत्ते करत असताना या ठिकाणी मुठभर मावळे घेऊन हे स्वराज्य निर्माण करण्याची फार मोठी या ठिकाणी कार्यपद्धती अवलंबत असताना फार मोठा संघर्ष करावा लागला. पंकज महाराज एवढं सोपं नव्हतं. आणि म्हणून महत्त्वाचा पहिला मुद्दा बोलतो, महाराष्ट्र जर कुणाचा आहे तर महाराष्ट्र हा आणि ये भूमि किसकी है, तो ये भूमि हिंदू की भूमि है. म्हणजे मला अभिमानाने सांगावंसं वाटेल, आम्ही काय म्हणून जन्माला आलो आहे हे माहिती नाही, पण मरताना आम्ही हिंदू म्हणून मरणार आहे, हे म्हणून आपल्याला जिवंत ठेवणार आहे. म्हणून महाराष्ट्र, हिंदुस्थान ही हिंदूंची भूमी आहे. आणि म्हणून मला या ठिकाणी नेहमीच अभिमानानं सांगावंसं वाटतं, महाराज मी इथं व्याख्यान करतो आहे, म्हणजे बऱ्यापैकी या सर्व महाराज मंडळींना माहिती, मला रोज 2 कीर्तन आहेत बऱ्यापैकी. आणि सांगायचं तात्पर्य माझ्या मनाचा मोठेपणा सांगायला नाही आलो. मी टेलिव्हिजनच्या बऱ्यापैकी प्रत्येक चॅनलला कीर्तन केलेलं आहे. 5 राज्यात जातो, आणि बापू मी हैदराबादला बी जातो. हैदराबाद का सांगितलं, ते हैदराबादमध्ये एक गायवान आहे, तो म्हणला हम घर घर में अफजल पैदा करें. बरं का साहेब, त्याचं म्हणणं आहे हम घर घर में अफजल पैदा करेंगे. इथं बोलणं फार सोपं आहे, पण तिथं बोलणं फार अवघड आहे. ताकद हिंदुत्वाची लक्ष. पाहिजे आणि थेट शब्द हे श्रोतांच्या हृदयापर्यंत पोचले पाहिजेत, आणि मग त्याचं नाव हिंदुत्व आहे. आणि मी शिवापूरचं आहे, म्हणजे नावातच शिवाय. म्हणून आता काय झालं हे मुद्दा म्हणून सांगतो. काही ठिकाणी आमची व्याख्यानं ऑर्गनाईज करूनही कॅन्सल झालेली आहेत. बापू तुम्ही फार मोठ्या मनाची माणसं आहेत. मग मी सहज प्रश्न विचारला काय झालं, ते म्हणले महाराज ते नंतर कळले तुम्ही मुसलमानाचे आहेत. त्यांना म्हणलं मग, म्हणजे तसं नाही. मग मला असं म्हणायचं आहे, आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, मुघलशाही यांच्याकडून इथं आलो का आम्ही. मला काय सांगायचं आहे, आमची जी परंपरा आहे ती अनगडशाह फकीर जे तुकोबार यांचे समकालीन संत आहेत, ही जी परंपरा आहे ती संत कबीर यांनी एक वेगळी सुफी संतांची परंपरा याच महाराष्ट्रात उभी केलेली आहे. शेख मोहम्मद बाबा या सुरगेंद्रच्या भूमीत एक वेगळं वलय शेख मोहम्मद बाबांचं आहे. आणि मला हे का सांगावं लागेल, कारण की काहींनी हा इतिहास खोडण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग मला असं म्हणायचं आहे, यांनी ही कार्य हिंदुत्वासाठीच केलेलं आहे. हां, छत्रपती शिवाजीराजांच्या सोबत काही मावळे होते निश्चितच, पण काही चांगले मावळे मुद्दामून काढण्यात आले स्वतःच्या स्वार्थासाठी. मी पटकर बोलणारा वक्ता आहे, आणि मला शाश्वत बोलण्यावर नेहमी मी भर ठेवतो. निगडे महाराज निश्चितच काढण्यात आले का, याच्यात स्वतःचा स्वार्थ होता, पण काही मावळे निश्चित होते यांनी स्वराज्यासाठी फार सुंदर कार्य केलं. आम्ही असं म्हणत नाही आम्ही तेच मावळे म्हणून पुन्हा जन्माला आलो आहे, हे सांगायचं तात्पर्य. म्हणून सुरुवातीलाच सांगितलं, आजही कोण्याही शाळेच्या दाखल्यावर आमच्या पहिले हिंदू आहे आणि नंतर जात आहे. याचं कारण काय, आपण हिंदुस्थानातले आहोत.
आणि म्हणून सज्जनाहो, आम्ही परखडपणे बोललंच पाहिजे महाराजांवर. प्रत्येक इतिहास, हे अफजल खानाचा विषय का बोललो, क्यों तो आया था वो अफजल, इस स्वराज्य का सपना पाली इस महाराष्ट्र के माती में, लेकिन मेरे छत्रपती ने घुसा दिया ये भगवा उसके छाती में. महाराजांनी थेट भगवा टाकला. हा इतिहास असाच नाही उभा राहिला. हा इतिहास संघर्षाने उभा राहिला. सातत्यपूर्ण लढ्या आणि आयुष्यातला संयम हा शिवरायांच्या आणि शंभूराजांच्या सोबत होता. इथं विद्यार्थ्यांना एकच सांगतो, लई अडचणी येतील, अनेक गोष्टी. आपण काय झाले माहिती का, आपण कम्पॅरिझन करण्यात फार व्यस्त झालो आहे. आणि मला असं वाटतं, जर विद्यार्थी परीक्षा स्पर्धा परीक्षा देत असतील ना, पहा, छत्रपती शिवाजीराजे जे युद्ध करायचे किंवा शंभूराजे युद्धावर जायचे हे कुणालाच माहिती नसायचं. हे 4-5च लोक, तेवढ्यातच या गोष्टी खऱ्या अर्थानं सीमित असायच्या. पण आता काय होतंय, मुलगा एकदा स्पर्धा परीक्षा करायला लागला की आई सगळ्या पाहुण्यांना सांगून टाकते, आता कलेक्टरच होणार आहे मुलगा माझा, आता तो PSIची एक्झाम देतो, 2-3 स्टार येणार म्हणले त्याच्या खांद्यावर, आता तो DYSP होणार आहे. आणि मग काय होतं, आईचं म्हणणं चांगलंच आहे, वडिलांचा जो बोलण्याचा मानस आहे तो पण छान आहे, पण पाहुणे तेवढे शाने नाहीत. माझं म्हणणं काय, ते पाहुणे मुद्दामून फोन करतात लेकराला, अरे मग यांना नाही झाला का तो DYSP, गेलं निम्म पोरगं डिप्रेशनमध्ये गेलं. 1 वर्षभर सातत्यपूर्ण, आणि मला असं वाटतं असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. अभ्यासाच्या जोरावर जगातली कुठलीही अशक्य गोष्ट आपण खेचून आणू शकतो सज्जनाव. हा मुद्दा लय महत्त्वाचा होता आत्ताच्या क्षणी, म्हणून बोललो. म्हणून या ठिकाणी कोणतीही गोष्ट करत असताना आम्हाला थोडं थांबावं लागेल, आम्हाला काही गोष्टींचा परमार्श त्यातला पाहावा लागेल. आणि म्हणून पहा तुम्ही, महाराजांनी जे संकल्प केले ते पहिले जगासमोर आणलेच नाही, ते काही मावळ्यांपुरते सीमित होते. बहिर्जी नाईकाला राजा सांगायचे, बहिर्जी तुझी एक गोष्ट आम्हाला फार भावते बहिर्जी. बहिर्जी नाईक सांगतो, राजा एकही गोष्ट इकडची तिकडं होणार नाही. आपला महाराष्ट्र का मागं राहिला माहिती आहे का, काही गोष्टीत आपल्या माणसांनी आपली माणसं कधीच मोठी नाही होऊन दिली, आजपर्यंत नाही होऊन दिली. मग मला असं म्हणायचं आहे, इथल्या बसलेल्या पालकांनाही सांगेन, मुलांना सायलेंट पद्धतीने अभ्यास करू द्या, फार त्यांना डिस्टर्ब नका करू. काय होतं माहिती का, ते डिस्टर्ब झाले, त्यांना फार फोन आले की ते माइंडनी अपसेट होतात, ते बाजूला जातात स्टडीतून. मग त्यांच्या डोक्यात एकच येतं, मला पोस्ट काढायची, मला पोस्ट काढायची, मला अभ्यास करायचा आहे, मला इंजिनिअरिंगमध्ये टॉप मारायचं आहे, मला CA करायचं आहे. आणि जर मी CA नाही झालो, जर मी अधिकारी नाही झालो, जर मी डेप्टी कलेक्टर DYSP म्हणजे अनेक त्याच्यातल्या सब पोस्ट आहेत, जर मी मिळवलीच नाही तर मग लोक माझा काय विचार करतील. आणि मग तिथंच निम्मा अभ्यास संपतो. लक्षात नाही का, हा सगळा माइंडचा खेळ आहे. हे का सांगितलं, मी बी त्यातूनच आलो आहे म्हणून सांगितलं. आता मी समाज कल्याणमध्येच होतो बापू, मी 2016ला रिझाईन दिली, क्लास 2ची पोस्ट आहे. हे सांगायचं तात्पर्य काय, याच्यात फार प्रदीर्घ संघर्ष करावा लागतो, मुलांना फार संघर्ष करावा लागतो, फार अभ्यास आहे. आणि म्हणून या ठिकाणी त्या सगळ्यांना शुभेच्छाच आहे. परंतु आता छत्रपती शिवाजीराजे शंभूराजे ऐकताना विद्यार्थ्यांनी असं लक्ष देऊन ऐका की याच्यातले काही गुण आमच्या जीवनात इम्प्लिमेंट करता येतील का, किंवा हेच प्रसंग जर आम्ही आमच्या जीवनात ठेवले की छत्रपती शिवाजीराजांच्या बरोबर महाराजांनी जी युद्ध केली, परकीयांच्या बरोबर जे आक्रमणं झाली, यावेळेस घोडदौड मोठी होती, त्यांच्याकडं तलवारी होत्या, कधी बंदुकी पण होत्या, पण महाराजांकडं काही नव्हतं. कमी साधनात महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं. जर आपली श्रीमंती फारही नसेल पण आपलं बुद्धी कौशल्य चांगलं असेल ना, आपण कोणती परीक्षा पास होऊ शकतो. लक्षात राहा, कोणती परीक्षा पास होऊ शकतो. याचं कारण असं आहे, महाराजांनी तेच केलं, जास्त काहीच नव्हतं. हा इतिहास 12व्या शतकात तशी महाराष्ट्राला एक वेगळं निवलय निर्माण झालं. 12वं शतक हे महाराष्ट्रासाठी फार महत्त्वाचं शतक होतं, कारण याच आळंदीमध्ये ज्ञानोबा मराठी भाषेचा गौरव करत होते. माझा मराठाची बोल कौतुके पै अमृता तेही पैना जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळविना या मराठाची नगरी आणि ब्रह्मविद्येचा सुकाळू करी. 12वं शतक हे महाराष्ट्रासाठी महत्त्वाचं शतक होतं. पण खऱ्या अर्थानं जर महाराष्ट्राला उतरती कळा कोडून लागली असेल, याच 12व्या शतकात 8000 इस्लामिक सत्तांनी पहिलं आक्रमण महाराष्ट्रावर केलं. अल्लाउद्दीन खिलजी दिन 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 महाराष्ट्र उद्ध्वस्त झाला. दिवसा ढवळ्या आया बहिणींची इज्जत लुटल्या गेली, मंदिरातले देव आणि मंदिरं उद्ध्वस्त झाली, भगव्याचा रंग अंधुक झाला आणि दिल्लीच्या तख्ताकडे पाहणारा सह्याद्री आज झुकल्यासारखा वाटू लागला. आणि मग कोण रोखेल हे वादळ? हे वादळ रोखायला आता या महाराष्ट्रात एका वादळाची, आणि सज्जन हो, नुसत्या वादळाची नाही, महाराष्ट्राला भगव्या वादळाची गरज होती, भगव्या वादळाची गरज होती. आणि मग त्यानंतर 288 वर्षांनी अत्याचार सहन केला महाराष्ट्रानं. 288 वर्ष आया बहिणींचा किंचाळण्याचा आवाज चहूबाजूनी येत होता. मंदिरातले देव उद्ध्वस्त झालते, तुळशी वृंदावन नष्ट झालं होतं.
अरे काय होईल कुणास ठाऊक माहिती नव्हतं. आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, डाच, फ्रेंच यांनी महाराष्ट्र जवळजवळ उद्ध्वस्त करत आणला होता. पण या 288 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर पैठणचे सुप्रसिद्ध साधू शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी आवाज दिला, एक कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची आई तुळजाभवानी, वणीची सप्तशृंगी आणि माहूरची रेणुका माता, तुला दार उघडावं लागल. पहा कसा घडला या महाराष्ट्राचा इतिहास. आणि मग खऱ्या अर्थानं तुला दार उघडावं लागल. आणि आता जर दार नाही उघडलंच तर अनर्थ होईल. आणि मग खऱ्या अर्थानं हा अंतकरणातला आवाज शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या हृदयातून गेला आणि या ठिकाणी दार उघडलं गेलं. गोंधळ्यांनी गोंधळ घातला. या ठिकाणी अंतकरणातून आवाज आई भवानीकडे गेला आणि दार उघडलं गेलं. आणि पहिली पर्वणी महाराष्ट्राला मिळाली. धाराशिव जिल्ह्यामध्ये आईसाहेब जिजाऊंना दिवस गेले. भूमपरंड्यामध्ये महासाहेब जिजाऊंना दिवस गेले. शब्द ऐका बरं का. बापू मी धाराशिव म्हणलो आहे, उस्मानाबाद नाही म्हणलो. आपण धाराशिवच म्हणलं पाहिजे. नाही आपण कोणत्या मातीत लक्ष नाही का. आपण अहमदनगर नाही म्हटलं पाहिजे, आपण अहिल्यानगरच म्हटलं पाहिजे. आपण औरंगाबाद नाही म्हणलं पाहिजे, आपण छत्रपती धर्मवीर संभाजीनगर म्हणलं पाहिजे. क्यों तो ये भारत में रहना पडेगा ना भाई, तो भारत माता की जय बोलना पडेगा. तिरंग्याला सॅल्यूट करावं लागेल, भगव्याला नमन करावं लागेल, शोभाराजांसमोर झुकावं लागेल आणि छत्रपती धर्मवीर शंभूराजांचा इतिहास मानावंच लागेल. तर महाराष्ट्रात राहावं लागेल. कारण यांनी जे कार्य केलंय हे जगाच्या पाठीवर वेगळं कार्य केलंय, लक्ष नाही का. आणि म्हणून या ठिकाणी काही ऊर्जा देणारे शब्द या अनुषंगानं सज्जनाव तुमच्या सोबत या ठिकाणी सांगणार आहे. हे सांगितलं कशापायी, ही भूमीच वीर सावरकरांची आहे. वीर सावरकरांच्या पदस्पर्शानं, माऊली ज्ञानोबाऱ्यांच्या, तुकोबाऱ्यांच्या, सोपान काकांच्या या ठिकाणी पदस्पर्शानं पावन झालेली ही माती आहे. या मातीचा इतिहास असा काय आयऱ्यागायऱ्यांचा इतिहास सोडीच आहे. फार भाग्यवान आहे. स्वामी विवेकानंदांचं वाक्य आहे, तुला जर माणूस म्हणून जन्माला यायचं असेल ना तर या भारतात जन्माला यावं लागेल. कारण भारतात खऱ्या अर्थानं माणूस घडतो. आणि मग आईसाहेब जिजाऊंचं तेज हा जबरदस्त दिसत होता. आईसाहेब जिजाऊ सांगतात आणि शहाजीराजांनी हाक दिली महासाहेब जिजाऊंना या ठिकाणी, महाराणी साहेब पुत्र व्हावा आईसा गुंडा ज्याचा तिही लोकी झेंडा, असा पुत्र जन्माला घाला. आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, डाच, फ्रेंच, मुघल यांच्या मानगुट्यावर बसेल आणि पुन्हा एकदा स्वराज्य निर्माण करल, असा पुत्र जन्माला घाला. आणि मग खऱ्या अर्थानं फाल्गुन वैद्य तृतीया 19 फेब्रुवारी 1630 आणि या रोजी शिवनेरीवर एक शिवरत्न जन्माला आलं, छत्रपती शिवाजी राजे. आणि मग एक वेगळं वलय महाराष्ट्राला निर्माण झालं. आणि मग आईसाहेब जिजाऊंना डोळे बी तसले लागले होते. आता आम्ही एखाद्या आईला विचारलं, आई काय खाऊशी वाटतं, आई म्हणते महाराज आंबट लई खाऊशी वाटतं असं म्हणतात बरं का. आता आंबट खायचे डोळे कसे लागतील आईसाहेबांना, तिखट खायचे डोळे कसे लागतील बरं. मला खरं सांगा, मी इथं बसलेल्या माता भगिनींना विचार, माती खायचे डोळे लागले नाही तर दगडू पोरग जन्माला येतं, महाराज कसे काय जन्माला येतील. आईसाहेब जिजाऊ सांगतात, मला घोड्यावर स्वार व्हावंसं वाटतं आहे, मला सिंहासनावर स्वार व्हावंसं वाटतं आहे, मला या ठिकाणी वाघाची स्वार व्हावंसं वाटतं आहे, मला दानपट्टे घेऊन, तलवारी घेऊन दुश्मनांच्या गर्दनी उडवत पुन्हा एकदा महाराष्ट्रावर भगवा फडकावा असं वाटतो. हे डोहाळे आईसाहेब जिजाऊंना लागले आणि तिथून या ठिकाणी महाराष्ट्राला कलाटणी भेटत होती. आता महाराष्ट्र एक वेगळ्या वळणावर होता सज्जना हो. कारण की हाहाकार माजला होता. माता भगिनींच्या डोळ्यातलं पाणी सगळीकडे दिसत होतं. पण आज खऱ्या अर्थाने ही दाहकता महाराष्ट्राची शांत करण्यासाठी एका शिवरत्नाचा जन्म या महाराष्ट्रात झाला होता. आणि मग 2 छत्रपती या मातीने दिलेत, बलाढ्य छत्रपती, ज्यांनी खऱ्या अर्थानं वेगळ्या महाराष्ट्राचं निर्माण केले, लक्ष नाही का सज्जनाव. आणि मग या ठिकाणी शिवराय 10 वर्षाचे झाले महाराज, वय वर्ष 10 वर्ष, जबरदस्त शरीरयष्टी, जबरदस्त व्यक्तिमत्व. पहा बरं का, महाराजांचं वय वर्ष 10 होतं आणि वयाच्या 10व्या वर्षी शिवराजांचा पहिला विवाह झाला आहे. मी शंभूराजेच सांगतोय, पण या ठिकाणी पूर्वार्ध आणि उत्तरार्ध या दोन्ही भूमिकेतून चरित्र मांडण्याचा प्रयत्न आहे. कारण की या ठिकाणी आदरणीय एकबोटे साहेब असतील किंवा तुम्ही थोड्यापैकी इतिहास या ठिकाणी सांगून गेलेत आणि म्हणून या ठिकाणी काही विषयमधले मी स्किप केलेत, लक्ष देण्यात का सज्जनाव. आणि मग खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी राजांचं वय वर्ष झालं 10 वर्ष. आता हे लय ऐकण्यासारखं आहे बरं का साहेब. वयाच्या 10व्या वर्षी महाराजांचं पहिलं लग्न झाले. वयाच्या 10व्या वर्षी आपली 35 वर्षाची झाली तरी रेंजला नाहीत अजून. त्यांना कळानच काय करा, ती 90 अजून बिजिंग गाठेत, ते अजून त्याच चौकात बसतील. ह्याने असं केलं, त्यांनी तसं केलं, ह्याचं असं झालं, त्याचं तसं झालं. अरे बाबा, तुझ्या मागून येऊन लोक साहेब झाली, पण तू लोकांना नावं ठेवण्यातच आयुष्य व्यस्त घालवलं. मला सांगायचं तात्पर्य काय आहे की सज्जना हो, आणि हे शिकवलं पाहिजे आपण. मी एक मोठं वाक्य बोलणार आहे,
वयाच्या 35व्या वर्षी म्हणजे आपल्याला हिंदुत्व बी समजलं पाहिजे. मुसलमानाच्या 5 वर्षाच्या पोराला नमाज पढवायची शिकवायला लागत नाही, त्याला कलमा विचारा तो सांगेल. आपल्या 35 वर्षाच्यांना सगळ्यांनाच गायत्री मंत्र पाठ आहे का हे बघावं लागेल. ज्ञानेश्वरीतली पहिली ओवी पाठ आहे का आपल्याला पाहावं लागेल. तुम्ही म्हणाल महाराज हे तुम्ही बोलता, मी त्यांना माहिती आहे मी परखडच बोलणारा माणूस आहे आणि परखडच असावं व्यक्त्याने, याच्यातून मला भावना नाही दुखवायच्या. आजही विचार करा तुम्ही सज्जन आहो, तुम्ही या ठिकाणी तुमच्या मनाचा मोठेपणा आहे. तुम्ही सांगितलं मुलीचं नाव मुक्ताई ठेवलं, ज्ञानेश्वरी ठेवलं, निश्चितच याच्यातून लई अडचणी निर्माण होत्यात. पण मला काय म्हणायचं सज्जन आहो, मी काय मुद्दा मांडलाय तुमच्या लक्षात येतोय का? 10 वर्ष वय होतं शोभाराजांचं आणि पहिलं लग्न झालं महाराजांचं. म्हणजे मला काय म्हणायचं आहे की शोभाराजांचा हाच पहिला पैलू पाहावा की छत्रपती शिवाजीराजे लग्नाला तयार नव्हते, पण आईसाहेब सांगतात शोभा तुला करावं लागेल लग्न. 8 लग्न केलीत महाराजांनी, 8 विवाह. लोक म्हणतील हम दो हमारे दो, महाराजांनी 8 लग्न का केली? याच्या मागं कारण आहे. खऱ्या अर्थानं आपलीच घराणी फितूर होण्याची दाट शक्यता होती, पण सगळी माणसं कशी एकत्र करावी म्हणून आपलं पहिलं संघटन केलं आईसाहेब जिजाऊंनी. या ठिकाणी निंबाळकर घराणं, मोहिते घराणं, जाधव ही अनेक सगळी घराणी एकत्र केली. आईसाहेब म्हणतात शोभा याला राजकारण म्हणतात आणि राजकारण हे सुंदर समाजकारण आहे, तुला पाहावं लागल. आणि खऱ्या अर्थानं आज राजकारणातला पहिला पैलू छत्रपती शिवाजीराजे शिकून गेले की सगळ्यांना एकत्र केलं, संघटन केलं की तुम्ही खऱ्या अर्थानं ती गोष्ट मिळू शकता. हा पहिला राजकारणातला पैलू महाराजांना आईसाहेब जिजाऊंनी शिकवला आणि मग या ठिकाणी शौर्य उभं राहिलं. महाराष्ट्रात एक वेगळं वलय निर्माण झालं आणि मग आईसाहेब जिजाऊंनी पहिला विवाह इथं झाला निंबाळकर घराणं, फलटणचं. मुधोजी निंबाळकरांची कन्या. मुधोजी, ओ मुधोजी उद्या कन्येला गडावर घेऊन या मुधोजी. मुधोजी सांगतात आईसाहेब आमचं काही चुकलंय का आईसाहेब? मुधोजी तसं नवं. आणि मग मुधोजी कन्येला गडावर घेऊन आले. त्या कन्येचं नाव आहे छत्रपती धर्मवीर शंभूराजांच्या आईसाहेब महाराणी सईबाई निंबाळकर घराण्याची वाघीण. आज या ठिकाणी उभी होती स्वराज्यात. आणि मग मुधोजी निंबाळकर म्हणतात हे सई अरे कुठं चाललीस? सईबाई कुठं उभ्या राहिल्या? जिथं शोभाराजे तलवार चालवतायत, दानपट्टे फिरवतायत आणि तिथंच जाऊन सईबाई उभ्या राहिल्या. मुधोजी म्हणतात ए सई बरखास्त करतील राज्यातून, शोभाराजे येत ते. महाराणी सई म्हणजे शंभूराजे असेच घडत नाहीत, ते रक्त कुठलंही लक्षण नाही का? आणि मग शोभाराजे सांगतात, मुधोजी म्हणतात ते शोभाराजे आहेत सई. सईबाई म्हणतात आबासाहेब ते शोभाराजे नाहीत. हे सई अरे खरंच बरखास्त करतील राज्यातून. आबासाहेब आम्ही तुम्हाला सांगणार नाही ते कोण आहेत, पण आम्ही आईसाहेब जिजाऊंना सांगेल. थेट सई फिरली या ठिकाणी तुरु तुरु चालत सईबाई महाराणी सईबाई आईसाहेब जिजाऊंच्या मांडीवर जाऊन बसल्या. आणि आईसाहेब जिजाऊ म्हणतात काय झालं सई? मुधोजी म्हणतात सईबाई राष्ट्रमाता राजमाता स्वराज्य माता मासाहेब जिजाऊ आहेत, पहिला मुजरा करा सईबाई. सईबाईंच्या लक्षातच राहिलं नाही मुजरा करायचं. आणि मग महाराणी सईबाई सांगतात आईसाहेब आमचं चुकलं बरं का, आम्ही मुजरा नाही केला तुम्हाला, पण आमच्या आबासाहेब म्हणतात ते शोभाराजे आहेत, पण आम्हाला वाटतं ते शोभाराजे नाहीत, आम्हाला वाटतं ते छत्रपती शिवाजीराजे आहेत. छत्रपती हा शब्द लय महत्त्वाचा होता आणि हे महाराष्ट्रात पहिलं कळलं महाराणी सईबाईंना. आईसाहेब जिजाऊंचे डोळे भरून आले. आईसाहेब म्हणतात हे सई अरे कसं ओळखलं तू? आईसाहेब जे दानपट्टा फिरतो आणि त्याची लयबद्धता आहे ना ती अंतकरणाला आम्हाला भिडून जाते. आईसाहेब तलवारीतली धार वेगळी आहे महाराजांच्या आणि मला माहिती आहे महाराज एक दिवस स्वराज्य निर्माण करतील. शोभाराजे समोर उभे राहिले. हे शोभा साथ दिल बरं का तुला ही सई? शोभाराजे साथ दिल तुम्हाला सई, सई देशील नवस साथ. महाराणी सईबाईंचा शब्द काळजाला भिडणारा होता. जोपर्यंत स्वराज्य निर्माण होत नाही सईबाई सांगतात जोपर्यंत भगवा पुन्हा एकदा महाराष्ट्रावर फडकत नाही आणि जोपर्यंत आदिलशाही निजामशाही कुतुबशाही डाच फ्रेंच मुघल यांच्या मानगुट्यावर बसून महाराज खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा स्वराज्य निर्माण करत नाही तोपर्यंत सई शोभाराजांच्या खांद्याला खांदा लावून उभी असेल. हा शब्द महाराणी सईबाईंनी दिला. हा शब्द महाराष्ट्रासाठी फार महत्त्वाचा होता. बघा 8 लग्न झाली महाराजांची, पण सगळ्यात जास्त प्रेम कुणावर होतं ना तर सगळ्यात जास्त प्रेम सईबाईंवर होतं, फार जास्त प्रेम. माईसाहेब जिजाऊ सांगतात शोभाराजे काय झालं, पण काय सांगू का दुर्दैव आहे आपल्या मातीचं. महाराजांनी फार मोठं कार्य केलं. यानंतर धर्मवीर छत्रपती शंभूराजांचा जन्म झाला आणि खरंच बाप से बेटा सवाई असाच पुत्र जबरदस्त. 2.5 वर्षाचे शंभूराजे या ठिकाणी महाराजांनी जे शौर्य निर्माण केलं ना ते फार वेगळं होतं सज्जना हो. अहो वयाच्या 14व्या वर्षी एका हाताने लेखणी घेऊन या ठिकाणी
आदरणीय मिलिंद साहेबांनी सांगितलं, मिलिंद भाऊंनी सांगितलं, हा खऱ्या अर्थानं जे साहित्याची निर्मिती केली ना ती फार वाखाणण्याजोगी आहे. वयाच्या 14व्या वर्षी एका हाताने लेखनी आणि एका हातात समशेर होती महाराजांच्या. समशेर घेऊन रणांगण गाजवत होते आणि लेखनी घेऊन साहित्य क्षेत्र या ठिकाणी महाराष्ट्राच्या समोर ठेवत होते. पण कोणी रंगेल आणि रंगेल म्हणून या ठिकाणी महाराजांना बोलण्यात आलं. पण रंगेल असताना महाराज तर खरीच कधीच झुकले असते हो. पण या ठिकाणी सांगायचं तात्पर्य ऐका आई साहेब, ऐका सज्जनाओ, छत्रपती शंभूराजे 2.5 वर्षाचे आहेत. दुःख ऐका किती जीवनात आहे. आपलं जर दुःख कधी खरंच लई मोठं वाटलं ना तर आपलं दुःख आपण या ठिकाणी तुलनात्मक विषय जर केलाच तर संतांच्या जीवनाची आपल्या जीवनाची जर तुलना केली तर खऱ्या अर्थानं तुमचं आणि माझं दुःख यांच्यासमोर काहीच नाही आहे. पहा, ज्ञानोबा 22व्या वर्षी समाधीला निघाले. मुक्ताबाई 7 वर्षाची असताना माईबाप निघून गेलेत. सोपान काका मुक्ताबाईकडे पाहतात आणि मुक्ता म्हणती, काका लई प्रेम दिलं हो काका तुम्ही. सोपान काकाचे भरलेले डोळे पाहून मुक्ता म्हणती, काका आता आईबाप नाही राहिले बरं का. काय दुःख उभं राहिलं आयुष्यात यांच्या. आणि सज्जना हो, हे सांगायचं तात्पर्य आहे, हेच दुःख आज छत्रपती शंभूराजांच्या जीवनात उभं होतं. कारण महाराणी सईबाई हा शेवटचा श्वास घेत होत्या, शेवटचा श्वास घेत होत्या. श्वास जड झाला होता महाराणी सईबाईंचा. आणि मग शंभूराजे सांगतात, आई साहेब, हो आई साहेब, अरे सांगा ना काय झालं आई साहेब. आई साहेब सांगतात, काही नाही शंभूराजे, काही नाही, आमचा श्वास जड झालेला आहे, आम्हाला समजत नाही काय करावं. पण या क्षणाला तुम्ही आम्हाला पाणी पाजायला आहे, हा आनंद आमच्या अंतःकरणात फार मोठा आहे. पण आई साहेब, तुमच्या चेहऱ्यावर मात्र दुःख दिसतंय. दुःख काय होतं आहे का? दुःख एकच होतं. मी याच्यातून काय सांगतोय, छत्रपती धर्मवीर शंभूराजांचा पराक्रम तुमच्यासमोर उभा करतो आहे की शौर्य काय होतं आणि हे शौर्य मायबापाला कधी कळलं. महाराणी सईबाई सांगतात, महाराज साहेब आमच्या भेटीला येत नाही आहेत. शंभूराजे तुमचे आबासाहेब आमच्या भेटीला येत नाही आहेत. आणि जोपर्यंत तुमचे आबासाहेब आमच्या भेटीला येत नाहीत, हा चेहरा असाच असेल. ते नाराज आहेत आमच्यावर, नाराज आहेत ते आमच्यावर. आता मात्र हृदय दाटून आलं, अंतःकरण भरून आलं. आणि मग या ठिकाणी शंभूराजे सांगतात, काळजी नसावी, आम्ही आणतो आबासाहेबांना. ज्यावेळेस शंभूराजे आबासाहेबांना नाही गेले ना, आबासाहेब अरे तुम्ही काय झालं, का नाराज आहेत. त्यावेळी छत्रपती शिवाजीराजे सांगतात, शंभू बाळ तुमच्या आईने दिलेला शब्द पाळला नाही आहे. काय शब्द दिला होता, शेवटपर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत, जोपर्यंत स्वराज्य निर्माण होत नाही तोपर्यंत सई खांद्याला खांदा लावून उभी असेल. पण दुःख ऐका ना हो, दुःख असं होतं या महाराष्ट्राचं, शंभूराजांचा जन्म झाला पण शंभूराजांना दूध नाही पाजू शकल्या सईबाई. आणि एका मातृत्वाला इथं बसलेल्या विचारा, लेकुराचे हित जाणे किंवा वाहे माऊलीचे चित्त, हे या ठिकाणी स्तनपानाच्या आनंदातून या ठिकाणी लांब खेचल्या गेल्या होत्या महाराणी सईबाई. आणि महाराणी सईबाई सांगतात, शंभू बाळ आमची फार इच्छा होती तुम्हाला दूध पाजण्याची. बघा इथून स्वराज्य कशी कलाटणी घेत आहे. हे जे दूध पाजण्याचं काम केलं ते धाराऊ मातांनी केलं. गाडे घराणा या ठिकाणी कापूरवळ कोणीच येत नव्हतं. धाराऊ माता समोर आली. महासाहेब जिजाऊ म्हणतात, हे धाराऊ, अरे आम्ही आयुष्यभर तुझे उपकार फिटणार नाही तेवढं मोठं कार्य धाराऊ तू केलं. त्यावेळेस सईबाईंना राग आला आणि सईबाई म्हणतात, धाराऊ अरे तुझं काळीजच कसं झालं माझ्या शंभूराजाला दूध पाजायला. पहा शब्द काय, स्वर्ण अक्षरात दिलेले शब्द आहेत हे. धाराऊ तुझं काळीज कसं झालं या ठिकाणी समोर येऊन या ठिकाणी शंभूराजांना दूध पाजायला. त्यावेळेस धाराऊ माता सांगतात, आम्हाला तुमच्या आईचं काळीज कळतंय सईबाई, पण धर्मवीर छत्रपती शंभूराजांना दूध पाजलं म्हणजे आमचं दूध पवित्र झालं. इतका भयानक होता सर्जा, लई भयानक. अरे लेकराचे पाय पाळण्यात दिसतात. धाराऊ मातांना आधीच कळलं की खऱ्या अर्थानं काय शौर्य होतं छत्रपती धर्मवीर शंभूराजांचं. हृदय मात्र भरून आलं, अंतःकरण दाटून आलं. आबासाहेबांचा हात धरून शंभू बाळ घेऊन आले. आणि मग शुभाराजांनी महाराणी सईबाईंकडे पाहिलं. सई फार जीव आहे ग माझा तुझ्यावर, हे सई फार जीव आहे माझा, पण तो शब्द नाही पाळला सई. पहा याच्यातही इतिहास सुवर्ण अक्षरात दिला गेला. सई अरे तू शब्द नाही पाळला सई. महाराणी सईबाई सांगतात, काय चुकलं आमचं, आम्ही साथ दिली नाही असं म्हणायचंय का तुम्हाला. आता ऐका ना सज्जनाओ, आम्ही साथ दिली महाराज साहेब, आम्ही साथ दिली. जरी आमचा श्वास चालला असेल तरी एक नवीन श्वास हा सर्जा, हा छावा आज महाराष्ट्राला देऊन जाते. हा छावा शेवटपर्यंत भगव्यासाठी काम करेल. शंभूराजे झुकायचं नाही कधीच.
पहिला प्राधान्यक्रम, पहिलं प्राधान्य धर्माला द्यायचं शंभूराजे. आईसाहेब सईबाईंच्या डोळ्यातलं पाणी पाहिलं आणि शंभूराजे सांगतात, आईसाहेब आमच्यासाठी सदैव प्रिय आमचा हिंदू धर्म असेल. आईसाहेब हा शब्द या शंभूराजांचा आहे. अंतकरण दाटून आलं. काहीतरी कानात पुटपुटल्या महाराणी सईबाई, काहीतरी कानात पुटपुटल्या आणि ते कानात पुटपुटल्या ते छत्रपती शिवाजीराजांच्या. शंभूराजे सांगतात, आबासाहेब आमच्या आईसाहेबांनी प्राण सोडला. आबासाहेब अरे आमच्या आईसाहेबांनी प्राण सोडला. पण सांगा ना आबासाहेब आमच्या आईसाहेब शेवटचा शब्द काय बोलल्या? काय अंतकरण होतो. हा शेवटचा शब्द ऐकण्यासाठी शंभूराजांचं अंतकरण तडफडत होतं. पण काय कोणास ठाऊक हा शब्द शिवबाराजे सांगत नव्हते. पोटावर झोपायचे शंभूराजे. सांगा ना आबासाहेब, सांगा ना. अर्ध्या रात्रीला आमच्या आईसाहेबांच्या आमच्या आठवणीत या. काय म्हणले? शंभू बाळ आम्ही योग्य वेळ आल्यानंतर सांगेल तुमच्या आईसाहेब काय म्हणल्या. आणि मग शौर्य पहा. 7 वर्षाचे असताना शंभूराजे औरंगजेबाच्या समोर उभे होते. त्या दरबारात उभे होते शंभूराजे. कडाडला होता राजा. 7 वर्ष वयाच्या छत्रपती शिवाजीराजांचा भरसभेत अपमान झाला. शंभूराजांना सहन होत नव्हतं. तळपायाची आग मस्तकाला पेट होते ती. शंभूराजे पाहत होते आणि मग कुणी मंदिर म्हणते, हुजूर हुजूर उसके बाप की आंखें मत देखो, वो संभाजी की आंखें देखो हुजूर. तुमने गौर किया क्या हुजूर? उसकी आंखें सबसे भयानक है. त्याच्या बापाचा अपमान झालाय हुजूर. पण खऱ्या अर्थानं त्याला अपमान सहन होत नाहीये हुजूर. आता मात्र हृदय भरून येत होतं, अंतकरण दाटून येत होतं. शंभूराजांना समजत नव्हतं. पण या ठिकाणी ज्या रोखाने शंभूराजे औरंगजेबाकडे पाहत होते ना, हा रोख लय महत्त्वाचा होता. शिवबाराजे सांगतायत, शंभूबाळ शंभूबाळ इथं तुम्ही थांबणं उचित नाही शंभूबाळ. आबासाहेब हो आबासाहेब तुमचा अपमान या औरंग्याने केला आणि मी सहन नाही करणार आबासाहेब. शंभूबाळ शांत व्हा. यांच्या दरबारात उभेत असू द्या आबासाहेब. पण आमच्या आईसाहेब शेवटचा श्वास जाताना तुमच्या कानात बोलल्या काय हे माहिती नाही, पण ज्या मोठ्याने बोलल्या ते आम्ही ऐकलंय. आमच्या आईसाहेब म्हणतात, ज्याचा बाप सिंह असतो ना त्याचं पोरग छावा असतं. मग छावा आहे तुमचा संभाजी, छावा आहे आबासाहेब. आबासाहेब म्हणतात, शंभूबाळ अरे आपण कुणाच्या दरबार ते असू दे ना. आणि मग औरंगजेब म्हणतो, हे संभाजी अरे तुम्ही डर नाही लगता क्या? शंभूराजे सांगतात, मला फक्त माझ्या आबासाहेबांची भीती वाटती, या परी मी कुणाला घाबरत नाही. औरंग्या बहुत खूब, देखो इसका देखो इसका जज्बा. आणि मग कोणीतरी म्हणतं, हुजूर जाने दो. नाही हे संभाजी तुझे हाथी देते हैं. चलो हम बहुत खुश हुए तेरे पे. आज तुझे हाथी देते हैं. कैसे ले जाएगा ये हाथी तू महाराष्ट्र में? शंभूराजे सांगतात, हम हाथी पे बैठ के जाएंगे. अगर औरंग्या तूने दिया हुआ हाथी नहीं आया तो हम खींच के लेके जाएंगे, लेकिन जाएंगे जरूर. पण तू घेतलेले आमचे महाराष्ट्राचे किल्ले हे तू कुठली रस्सी लावून ओढून देणार आहेस? औरंगजेब थक्क झाला. काय बोलत होते शंभूराजे वयाच्या 7 आणि 8 वर्षी. काय झालं माहिती का? इथं बसलेल्या विद्यार्थ्यांना मी सुरुवातीपासून एक वाक्य सांगितलंय की जे मी शिवचरित्र शंभूचरित्र तुमच्या समोर उभं करतोय हे कोरिलेट करा आपल्या आयुष्याची, की याच्यातून आपल्याला काय इम्प्लिमेंट करता येतील. इथून एक गोष्ट शिकण्यासारखी आहे आणि 100% शिकण्यासारखी आहे. बापाचा अपमान छत्रपती शंभूराजांनी सहन नाही केला. बसलेल्या विद्यार्थ्यांना सांगतोय, तुमचा आणि माझा बाप जर 200-400 रुपये रोजावर गेलाय, खऱ्या अर्थानं भर चौकात जर हिनावल्या गेलाय, तर याच्यासाठी तुमच्याकडे एकच साधन आहे आणि ते म्हणजे अभ्यास आहे. लक्ष नाही का? अभ्यासानं तुम्ही ती परिस्थिती ओढून आणू शकता की 400 रुपये गेलेली रोजावर गेलेली आई, जे आयुष्यभर झोपडीत राहणारी मायबाप, त्यांच्यासाठी तुम्ही असं ऐश्वर्य निर्माण करू शकता ना. आम्ही अशी लेकरं बघितली. आईला म्हणलं, आई काय झालं? आई म्हणले, महाराज पायात बूट नव्हता हो लेकराच्या, आउट ऑफ ग्राउंड मारलं म्हणले लेकराने. माझ्या सगळ्यांची पोरं ब्रँडेड बूट घालून होती, पण माझ्या पोराला माहिती होतं खऱ्या अर्थानं त्या दिवशी त्याचे पाय धावतच नव्हते. त्या दिवशी माझा संघर्ष त्याच्या पायाबरोबर धावत होता. आणि मग पोरगा आलं आणि पोरगं म्हणते, आई तुझं दारिद्र्य घालवलं तुझ्या पोराने. 12-12 तास अभ्यास केला, असं आउट ऑफ ग्राउंड मारलं ना घड्या. हे खरं सांगू का सज्जन हो, हे शौर्य लई मोठं आहे. ज्या दिवशी आपले आईबाप आपल्याला खऱ्या अर्थाने ऐश्वर्यात पाहतील ना, त्यांना फार आनंद वाटेल. तुम्ही विचारा बरं इथं बसलेल्या कोण्याही माईबापाला त्यांची इच्छा काय? त्यांची एकच इच्छा आहे, माझी पोरं वैभवात असावी, त्यांनी काहीतरी करून दाखावं. ते सगळ्यांचं वेगळं असेल काहीतरी गड्या. हीच प्रत्येक आईबापाची इच्छा आहे.
खरं सांगू का सज्जन हो, आज नितीन भाऊ तुम्ही हा कार्यक्रम फार सुंदर पद्धतीने आयोजित केलेला आहे. म्हणजे याचं कार्य असं आहे खऱ्या अर्थानं दोन्ही पद्धतीने. प्रत्येक व्याख्याते वेगळ्या गोष्टी बोलून गेले म्हणून मी थोड्याशा वेगळ्या विषयाला स्पर्श केला आहे. पण बसलेल्या इथं पालकांच्या डोळ्यात पाणी आत्ता विचारा त्यांना, या प्रश्नाचं उत्तर त्यांच्याकडेच आहे. त्यांना माहिती त्यांची लेकरं फार मोठी व्हावीत. तुम्हाला खरं सांगू का पोरांनो, शॉर्ट टाईम पेन आहे रे. थोड्या वेळा अभ्यास केला ना कंबाड नाही दुखणार, काही नाही होत. पण शॉर्ट टाईम पेन आहे, पण लॉंग टाईम जॉय. थोडे दिवस वाटलं गड्या की खऱ्या अर्थानं आम्ही अडचणीत आहे, आम्हाला त्रास होतो आहे. पण एकदा तुम्ही त्या मुकामावर पोचले ना, या जगाच्या पाठीवर कोणतीच शक्ती तुम्हाला माघार येऊ नाही देऊ शकत. कारण ज्याच्यासोबत आईबापाचा आशीर्वाद आहे, आज शंभूराजांच्या डोक्यावर वरदास्त होता शिवबाराजांचा. छत्रपती शंभूराजे सांगतात, आबासाहेब तुमचा अपमान हा सर्जा कधीच सहन नाही करणार. आबासाहेब फार दुःख वाटलं. छत्रपती शिवाजीराजे म्हणजे जगातले पहिले छत्रपती शिवाजीराजे हे पहिले असे छत्रपती आहेत जे दुश्मनांच्या हातावर मिठाई दिली आणि पुन्हा महाराष्ट्रात आले. दुश्मनाच्या हातावर मिठाई देऊन महाराष्ट्रात परत येणारा जगातला पहिलाच राजा यशस्वी होणारा ते म्हणजे छत्रपती शिवाजीराजे भोसले, ज्यांनी दुश्मनाच्या हातावर मिठाई दिली. पण याच्यात एक दुःख आहे, शंभूराजांना मागं ठेवलं. छत्रपती शंभूराजे मागे थांबले. राजांचं अंतकरण दाटून आलं. शिवबाराजांनी सगळ्या विधी केल्या आणि आसमंताकडे शिवबाराजे पाहतात, ए सई तुझा शंभू बाळ मागं ठेवून आलोय बरं का. पण त्यांनी मला आयुष्यभर एक शब्द विचारला आहे की सांगा ना आबासाहेब, प्राण जाताना आमच्या आईसाहेब काय म्हणल्या. महाराणी सईबाई म्हणल्या होत्या, महाराज साहेब माझ्या शंभूला एकटं कधीच सोडू नका हो. पण सई तुझ्या शंभूला एकटं सोडून आलोय, पण तुझा एक शब्द माझ्यासोबत आहे, ज्याचा बाप शिव आहे ना त्याचं पोरगं छावा आहे, माझा शंभू छावा आहे. आणि मला आत्मविश्वास आहे या सगळ्यांना सगळी संकट पिलून पुन्हा एकदा आपला छावा या महाराष्ट्रात परत येणार आहे. पहा तुम्ही सज्जन हो, काय वेगळा इतिहास आहे महाराष्ट्राचा. हा आता इतिहासच नाही हो, तुम्ही सगळे इतिहास उघडा. पण हा इतिहास एक वेगळी प्रेरणा देतो, प्रोत्साहन देतो. आणि सांगताना आमच्या बी धामण्या सळसळ करतात, नक्कीच सळसळ करतात. मगाशी महाराज हे सगळं बोलताना लई अडचण निर्माण होत्यात. तुम्हाला वाटत असेल महाराज म्हणजे आज तुम्ही भाऊ मुस्लिम समाज वगैरे तुम्ही काहीच पाहिलं नाही, तुम्ही थेट मानवी विश्वास दाखवला आहे माझ्या. हे मला फार आनंदाची गोष्ट वाटते. हे सांगायचं तात्पर्य काय, माझी आई मला नेहमीच म्हणते, कबीर महाराज लई परखड बोलतो, हिंदुत्वावर जरा निहार हो. आईला म्हणलं, आई ज्या दिवशी तुझं पोरगं जाईल ना त्या दिवशी धर्मासाठी गेलं म्हणून सोडून दे, आपण जगलोच पाहिजे धर्मासाठी. आज भाऊ तुम्ही गोरक्षणाचं काम करता, हे फार मोठं धर्माचं काम आहे. आणि महाराज जर जन्माला आले नसते, शिवबाराजे शंभूराजे जन्माला आले नसते ना, इथं सगळीकडे कत्तलखाने उभे राहिले असते. लक्ष नाही का आपल्याला, ह्या कपाळावरचा गंध आपला शिल्लक आहे. आज प्रवचनं होत आहेत, कीर्तन होत आहेत, व्याख्यानं होत आहेत. आपण या ठिकाणी मुक्तपणे या ठिकाणी महाराष्ट्रात विहार करतोय. ही कृपा छत्रपती शिवाजीराजे शंभूराजेंची आहे. नाहीतर ही माणसं जन्माला आली नसती तर खऱ्या अर्थानं मंदिरातले देवच शिल्लक राहिले नसते, मंदिरच शिल्लक राहिली नसती. घरासमोरची तुळशी वृंदावन उद्ध्वस्त झालं होतं. आया बहिणींच्या कपाळावरचं कुंकू पुसल्या गेलं होतं. पण इथून कलाटणी मिळेल स्वराज्याला. शिवराजांनी फार मोठा इतिहास या ठिकाणी निर्माण केला आणि मग शंभूराजांच्या हातात धुरा होती. आणि खरंच शंभूराजांनी करून दाखवलं. जसं या ठिकाणी आदरणीय एकबोटे साहेबांनी या ठिकाणी सांगितलं, बुऱ्हाणपूर लुटलं ना, हे पुरतंच लुटलं होतं. पार नाक होतं बुऱ्हाणपूर औरंगजेबाचं आणि फार शौर्याने बुऱ्हाणपूर लुटलं होतं. पण खरं सांगू का, हे फार मोठं शौर्य शंभू महाराजांकडे होतं. आता मात्र या ठिकाणी धर्मवीर शंभूराजे फार मोठे झालते, एक वेगळे प्रगल्भ होऊन आले होते. प्रत्येक लढाईत, प्रत्येक युद्धात अव्वल आणि प्रत्येक युद्ध जिंकणारा राजा म्हणून ज्यांचं वेगळं नाव महाराष्ट्रात झालं होतं. आता फक्त एकच स्वप्न राहिलं आणि दिसत होता समोर जंजिरा. हा जंजिरा घ्यायचा होता. याच्याबद्दल फार आत्मीयता अंतकरणात फिरत होती, फार तळमळ अंतकरणात हृदयात फिरत होती. आणि मग कवी कलशसारखा मित्र सोबत होता. कवी म्हणतो, राजे काय झालं. हे कवी, हा जंजिरा कधीच सैर करतो असं झालंय र. जंजिरा घेतलाच असता बरं का. अहो सिद्धीच्या स्वप्नात यायचे शंभूराजे. सिद्धीला सगळ्यांना पळो की सळो केलं होतं महाराजांनी, काहीच ठेवलं नव्हतं. स्वराज्यात सिद्धींचं अस्तित्वच संपून टाकलेलं. फक्त जंजिऱ्यात आता सिद्धींचं अस्तित्व राहिलेलं आणि तो जंजिरा सर करायचा होता. जसा खऱ्या अर्थानं जसा सेतू टाकला प्रभू रामचंद्रांनी, त्याप्रमाणे आता या ठिकाणी सेतू टाकायचा होता आणि हेच काम बाकी होतं सज्जनाओ. आणि घेतलाच असता जंजिरा. पण काय झालं माहिती का, महाराष्ट्राचा इतिहास एक काही अंशतः असा की आजपर्यंत आपल्या माणसांनी आपल्याला कधीच मोठं नाही होऊन दिलं. शंभूराजांचा इतिहास असा मोठा आहे की शंभूराजे जर पकडले गेले नसते तर आत्ताही महाराष्ट्र चित्र अजूनही वेगळं असतं. लक्षात नाही का मला काय सांगायचे. पण या ठिकाणी छत्रपती शंभूराजे, माझ्याकडे वेळ कमी म्हणून थोडं फास्ट गेलो बरं का बापू. मी बऱ्यापैकी इतिहास सांगितलेला आहे. एक का सांगितलं भाऊ,
तुम्ही म्हणाल महाराज 2-3 गोष्टी तुम्ही रिपीट केल्या की कबीर महाराजांना बोलवलं, कबीर महाराजांना बोलवलं. आता काय झालं भाऊ, जम्मू काश्मीरमध्ये हमला झाला. माझ्या एका मित्राने मला फोन केला, म्हणले महाराज तुमची कीर्तनं कमी झाली का? अरे म्हणलं हमला झाला, माझी कीर्तनं कमी होण्याचा आणि हमला होण्याचा काय संबंध आहे का? ते म्हणले महाराज तसं नाही, म्हणले ते हमला मुसलमानांनी केला. मी म्हणलं आदिलशाही, मुघलशाही, कुतुब हे सगळे बाहेरून आलेली माणसं आहेत. इथली बी काही चांगली माणसं काम करणारी आहेत जी आजही चांगल्या पद्धतीने काम करतायत. लक्ष नाही का? मी काय सांगतो माहिती का, नमाजीची टोपी घालून उभा असणारा मुस्लिम आमचा मित्र आहे, पण ज्याच्या डोक्यात जिहाद आहे तो आमचा दुश्मनच असला पाहिजे. लक्ष नाही का? नक्कीच दुश्मन असला पाहिजे. नाही हे सांगितलं कशाबाई सज्जनाव, हे परखड बोललं पाहिजे. त्यात ते आधुनिक ते गायबाने पाकिस्तानचं मध्ये म्हणलं होतं तुमचे पोलीस बांधून दाखवा, म्हणजे अख्खा तुमचा भारत नेस्ता मदत करेल. पण एवढं कळायला पाहिजे, भारत म्हणजे समुद्र आहे आणि पाकिस्तान म्हणजे डबकं आहे. डबक्याने येऊन समुद्राला कुठं आव्हान देतात का तव्हा? लक्ष देऊ नका. की समुद्रात समुद्र मापन प्रविशंती अद्वत, समुद्रात सगळ्या नद्या एक रूप येऊन गेल्या आणि डबक्याने कुठं चॅलेंज नसतं द्यायचं. सांगायचं तात्पर्य त्याला म्हणावं पोलीस नाही गडी बी बांधून दाखवतो. आमच्या या माता भगिनीच्या मनगटात या रणरागिनी तेवढी ताकद आहे, यांनी जरी ठरवलं आणि आक्रमण केलं तरी पाकिस्तान उद्ध्वस्त करतील, एवढी ताकद रणरागिनी त्या. लक्ष नाही का काय सांगायचे? इथं मी कुणाचंच नाव घेत नाही. मग अशी बी हैदराबाद सांगितलं, ते येडपाटाचं नाव नाही घेतलं, पण काय सांगितलं, तू घर घर में अफजल पैदा कर. आमच्या ईश्वरांचे मावळे घर में घुस कर अफजल मारेंगे. मातीत ती ताकद आहे, या वेगळी ताकद आहे या मातीत, ऊर्जा आहे या मातीत. आणि म्हणून सज्जनाहो, छत्रपती शंभूराजे, मी काही शेवटाकडे आलेलो आहे आणि या ठिकाणी काही 5-10 मिनटात सेवेला भाऊ मी पूर्णविराम देणार आहे. बऱ्यापैकी 1 तास या ठिकाणी होत आलेला आहे. वेळेचं काही बंधन नाही. मी कितीही वेळ कुठलाही इतिहास कितीही वेळ मांडू शकतो, अडचण ती नाही आहे. पण आपण फार वेळ झाला ऐकताय आणि मला अंतःकरणातून फार ही भावना काय व्यक्त करूशी वाटते की बसलेल्यांचे डोळे भरून आलेत. आणि खरंच मग आपले जर डोळे आपल्या धर्मासाठी नाही भरून यायचे, संतांसाठी नाही भरून यायचे, देवासाठी नाही भरून यायचे, तर आपण रडायचं कुणासाठी मग? आणि मग मात्र शंभूराजे पकडले गेले. हा क्षण आता मात्र फार दुर्लभ होता, वेगळा क्षण होता. शंभूराजे पकडले गेले. 20 फुटांनी साखळदंड टाकण्यात आले. कवी कलश म्हणतो, राजे ओ राजे आपण घेरलो गेलो राजे. राजे सांगतात, हे कवी अरे कुणाची मजाल नाही या संभाजीला हात लावायची. कवी म्हणतो, राजे हे सगळे एका बाजूला आहे, पण या ठिकाणी आपण पकडले गेलोत, चहूबाजूने घेरलो गेलेत. राजे आपण खरंच पकडले गेलोत. आणि मग तेवढ्यात बोलण्यात क्षणात कवी कलश पळू लागावा, शंभूराजे धावावू लागावे आणि हे करता करता कवी कलश खाली पडावा आणि शंभूराजांनी कवीला उचलून घ्यावं. कवी म्हणतो, राजे अरे आपण सापडलो तर राजे सोडा मला. राजे म्हणतात, कवी अरे मित्र आहेस तू माझ्या आयुष्यातला. मित्र आहे का? अडचणीत मदत करतील ते मित्र नाहीत, अडचणीच नाही येऊन देणार असे मित्र आयुष्यात उभे पाहिजेत. असे कवी कलश आणि छत्रपती धर्मवीर शंभूराजांसारखी मैत्री खऱ्या अर्थानं ज्यांनी अडचणीच नाही येऊन दिल्या. आता मात्र हृदय भरून आलं होतं आणि या ठिकाणी अंतकरण दाटून आलं. सजला हो, पकडले गेले शंभूराजे. 20 फुटांनी साखळदंड टाकण्यात आले. कर कर बाहुदंड वाजत होते. राजे राजे यांचं काळीच धसावत नाही. राजे तुम्हाला हात लावायला कोणीच धारिष्ट करत होता, महाराजांच्या जवळ यायचा कर कर बाहुदंड वाजत होते. कवी अरे झालं कसं? राजे हा वखतच नाही सांगण्याचं, झालं कसं? आता मात्र अंतकरण दाटून आलं. या ठिकाणी सज्जन हो, अंतकरणातून आहे का मी शेवटची काही मिनटं महाराजांच्या जयंती अनुषंगाने या ठिकाणी समर्पित करतो. मी हे चरित्र सांगत असताना किंवा पंकज महाराज कारण हे काही गोष्टी सांगत असताना, ह्यातले काही शब्द सांगत असताना काही कीर्तनातून कधी कधी तरुण उठून गेले. मला फार वाईट वाटलं. मला असं वाटलं काही कीर्तनात अडचण निर्माण झाली. मग मी कीर्तन झाल्यावरती मला भेटायला आले. म्हणजे महाराज हे शब्दच असे होते की जे आम्हाला सगळ्यांसमोर फार रडायला येत होतं, पण आम्हाला रडायचंच नव्हतं. आम्ही मंडपाच्या मागे जाऊन रडलो. आपला राजा होता. हृदय भरून आलं महाराजांचं, अंतकरण दाटून आलं. हे कवी राजपण यांचं धारिष्ट नाहीये तुम्हाला हात लावायचं. राजे 20 फुटांनी 2 खंड टाकलेत. राजे या या याच मातीतून फरफडत नेलं महाराजांना, आपल्या मातीतून फरफडत नेलं. उंटाला बांधून काय वाटलं असं या क्षणाला?
काही म्हणतो राजे काय झालं. राजांच्या डोळ्यात पाणी नव्हतं, पण राजे मात्र आसमंताकडे पाहत होते. उंटाला बांधलं होतं या क्षणाला आसमंताकडं. कवीला समजत नव्हतं महाराजांना काय बोलायचं. महाराज सांगा ना तुमचे डोळे का पाणावले. छत्रपती शंभूराजे सांगतात कवी अरे या गडकिल्ल्यांना माहितीच नाही रे त्यांचा संभाजी पकडला गेलाय. या नद्या नाल्यांना पूर आलाय. अरे यांना कुणीतरी सांगावं त्यांचा शंभूराजा पकडला गेलाय. कवी या पाला फुलांना सांग रे. या गडकिल्ला सैर करत असताना या पायऱ्यांना सांग माझ्या त्या भगव्या ध्वजाला की त्यांचा शंभूराजा पकडला गेलाय. काय अनन्य भयानक पद्धतीचा अत्याचार. तिथंच शरीर संपलं होतं निम्म, पण लई धारिष्ट जबरदस्त. डोळे वेगळे, तेजस्वी आणि ओजस्वी चेहरा. 40 दिवस देह फाडला त्याला. महाराज 40 दिवस काय सहन केलं. डोक्यापासून नखापर्यंत आई सगळं शरीर संपलं होतं. रक्ताच्या चिळकांड्या उडत होत्या. मी तर बसलेल्या कोणत्याही माता भगिनीने एक प्रश्न विचारेल. स्वयंपाक करताना जर एवढं सुरीनी वेळीनी कापलं आणि त्यात मिठाचं पाणी गेलं तर सहन होत नाही आई. 40 दिवस सगळ्या जखम्या सोडल्या, सगळं शरीर सोडलं. आता मात्र महाराजांना समजत नव्हतं काय चाललंय. आता तुमच्यासारखी आई माता भगिनी महाराजांच्या अंगावर हळदीचा लेप लावायला पाहिजे होती हो, पण या सैतानाने मिठाचं पाणी ओतलं. पाण्यातून मासा बाहेर यावा असा तडफडला असता एखादा, पण महाराजांची मान ताठ होती. जगदंब जगदंब. काही म्हणतो राजे अरे तुम्हाला काहीच वाटत नाही का राजे. राजे सांगतात कवी महाराणी सईबाई आई साहेबांची लय आठवण येते रे. आमच्या सईबाई आई म्हणतात शंभूराजे तुम्ही छावा आणि छावा झोकत नाही बरं का कुणासमोर. तो धर्माला प्राधान्य देतो. मग मला खरंच सांगा ना, जर खरंच रगेल आणि रंगेला असतात आता झुकलाच असता आपला राजा. आई साहेबांची आठवण आली, आई साहेबांची, आबासाहेबांची आठवण आली. काही म्हणतो राजे लई मास दुखती का हो. पावली डोक्यापासून नखापर्यंत या सैतानाने मिठाचं पाणी ओतलं. काय वाटलं असं नो महाराजांना या क्षणाला. फार अंतकरण भरून आलं तर महाराजांचं. एवढे बी हालत नव्हते महाराज. पंकज महाराज शंभूराजे एवढे बी हालत नव्हते. काही म्हणतो काय राजे तुमचं शौर्य. औरंगजेबात समोर आता उभं करायचं होतं. मला खरं सांगा नो, अहो आपण सलाईन लावलं सुई टोचताना आपल्याला सुई टोचायच्या आधीच आपण डोळे झाकतो. तलवारीने पूर्ण शरीर कापल्यावर काय वाटलं असेल त्या माणसांसाठी. हे कवी सांग ना त्या गणोजीला, या महाराष्ट्राच्या मातीवर माया कर म्हणाव. सगळे गड किल्ले दिले असते, फक्त एकदा बोलला पाहिजे होताच गणोजी. औरंगजेब म्हणतो हमें देखना है कैसे दिखता है संभाजी. ए निकम्मो मेरे सामने लाया जाए. 7 साल का था जब देखा था हमने, अब 32 साल का हुआ है हुजूर. उसके सामने मत जा हुजूर. पिसळलेला वाघ है, रक्त भंबार झालेला देह है. फिर कुछ बोला क्या, कुछ कहा क्या, कुछ भी नहीं कहेगा हुजूर. खामोश. हमारी तरफ से है हो क्या संभाजी के तरफ से हो, कुछ भी नहीं कहेगा हुजूर. 40 दिवस देह फाडलाय. एवढे बी मान खाली घेत नाही. आणि त्याला कवी कलशने विचारलं तर कवी कलशला म्हणतो आई साहेबांची आठवण येते. छत्रपती शिवाजीराजे या 32 मनाच्या सिंहासनावर बसला असताना लहान होतो कवी मी. महाराज सांगतायत माझे आबासाहेब निघाले 32 मनाच्या सिंहासनावर. तानाजी मालुसरे, बाजी प्रभू देशपांडे ही माणसं नव्हती तिथं, पण आदिलशाही, निजाम, कुतुब, डच, फ्रेंच यांच्यातला एक माणूस तिथं उभा होता आणि तो महाराजांना मुजरा करत होता. माझ्या आबासाहेबांना मुजरा करत होता रे. माझे शोभाराजे 32 मनाच्या सिंहासनावर निघाले आणि सगळे सैतान माझ्या आबासाहेबांना मुजरा करत होते. हे मिळवलंय कवी आपण.
आणि काय रे औरंग्या, याच्या समोर याच्याकडे पकडले गेलो, त्याला माहिती नव्ह अजून की माझा बाप कसा होता म्हणून. माहिती आहे त्याला. अफजल खान फाडला, 7.5 फुटाचा अफजल खान छत्रपती शिवराजांनी एकाच झपक्यातच उडवला होता, एकच झपक्यात. ही भाषा इथली बरं का, आपल्या महाराष्ट्रातली इथली, या पुरंदरच्या मातीतली भाषा आहे. साच आणि मवाळ, मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळामृताचे. माझा मराठाची बोल कौतुके, पै अमृता ते ही पैंदा जिंके. ऐसी अक्षरे रसिके, मेळविन इया मराठाची नगरी. आणि ब्रह्मविद्येचा सुकाळू करी. कोणत्या क्षणाला आठवला प्रसंग? शेवटच्या क्षणाला प्रसंग आठवला. आबासाहेब आठवले का? तर या जखमा वेदनात येत होत्या, सहन होत नव्हतं म्हणून शौर्य आठवलं आणि जखमांचा दाह शांत केला. हे माझ्या आबासाहेबांचं शौर्य. हे कवी तू म्हणतो ना, का डोळ्यात पाणी येत नाही माझ्या? आणि का कधी कधी डोळ्यात पाणी येतं? तर कधी कधी शौर्य आठवतं आणि म्हणून डोळ्यात पाणी येतं. कारण या औरंग्याच्या 7 पिढ्या आल्या तरी हात नाही लावू शकत शंभूराजाला कवी. कवी म्हणतो राजे खरंच हो, खरंच नाही कवी, खरंच उडावलाय अफजल. 7.5 फुटाचा होता, 2 वाव शरीर आणि पहार वाकवल इतकी भयानक ताकद होती. विजापूरून निघाला. माझ्या आईसाहेब सईबाई त्या शेवटचा श्वास घेत होत्या आणि ह्यो सैतान विजापूरून आला होता. दुःख होतं रे आमच्या आबासाहेबांसमोर, तरी गेले अफजलला भेटायला. आओ राजे आओ, आओ और हमारे गले लग जाओ. अफजल खानाने शिवराजांना मिठी मारली होती. मिठी कुणाची? 2 वाव शरीर, पहार वक्वल इतकी ताकद. कड कडकड हाडांचा आवाज आला. संपले शिवराजे, घडीभर वाटायला लागलं. बघा ना तुम्ही, मृत्यूच्या दारात होते शंभूराजे. माऊली 2 मिनटं घेतो मी अजून. बरं, मला माहिती उशीर झालेला आहे. माझे बी पाय दुखणार आहेत, माझा बोलताना माझा बी घसा दुखणार आहे. ऐका ना 2 मिनटं शौर्य. अहो TV समोर बसलो रिमोट घेऊन की कधी पहाट होते कळत नाही हो, वेळ गेलेला कळत नाही. पण आमचा ज्वलंत इतिहास आहे हिंदुत्वाचा. धगधगती आग होती. 2 छत्रपती म्हणजे शंभूराजांचे डोळे भरून आले होते या क्षणाला. अंतकरण दाटून आलं होतं. हे 7.5 फुटाचा अफजल खान ज्यांनी मिठी मारली आमच्या आबासाहेबांना कवी. आणि मग कडकड कडकड हाडांचा आवाज आला. सय्यद बंडा होता औरंगजेब अफजल खानाच्या सोबत. जिवा महाला होता आपल्या सोबत. संभाजी कावजी कोंढाळकर होते. आणि मग संभाजी कावजी कोंढाळकर जिवा महाला. अफजल खानाने मिठी मारली. कडकड हाडांचा आवाज आला. संपले शिवराजे असं वाटलं. आणि मग आई तुळजाभवानीने कौल दिला, जगदंब जगदंब. आणि जगदंब मिठी सुटली. आणि मग खऱ्या अर्थानं कट्यारीचा वार झाला. राजांच्या हातात वाघनक्या होत्या. सपकन अफजल खानाच्या पोटात घुबसल्या आणि खपकन कोताळा बाहेर काढला. दगा, ये दख्खन के शेर ने दगा किया. चल कृष्णाजी. कृष्णाजीने उडी मारली. महाराजांच्या मस्तकावर वार केला. महाराज पडणार, चक्कर येऊन वार हुकला गेला. आणि मग खऱ्या अर्थानं सय्यद बंडा आला, ज्यांनी 9 फूट उडी मारली. गर्दान पट्टा फिरवला. महाराजांची गर्दन उडवणार. तोवर या ठिकाणी महाराज सांगता, जीवा अरे काय करशील? जीवा म्हणतो, राजे लाख मेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. राजे लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. आणि मग जीवाने उडी टाकली आणि सपकन सय्यद बंडाचा हात वरच्यावर उडवला आणि इतिहास कडला होता. जीवा वाचला शिवा. इतिहास आहे महाराष्ट्राचा. याच मातीत गाडला अफजलला. आणि ह्यो औरंग्या. आणि तेवढ्यात औरंगजेब, मेरे सामने लाया जाए, हमें देखना है अब कैसे दिखता है संभाजी. 32 साल का हुआ है अब. 8 साल का 7 साल का था जब देखा था उसे. आता 32 वर्षाचा झाला. प्रगल्भ. हुजूर हा शब्द बघा किती भारी आहे. ते काय म्हणते माहिती का सहकारी? हुजूर उसके सामने मत जा हुजूर. खरंच एका झपक्यात उलटा करीन तुम्हाला. लई खतरनाक. महाराष्ट्रातलं रक्त आहे आणि हिंदुत्वाची आग आहे त्या रक्तात हुजूर. भगवा गुंडाळलाय कमरेला. कोणता भगवा? भगवा म्हणजे जान, भगवा म्हणजे मान, आणि भगवा म्हणजे महाराष्ट्राची शान. हा खऱ्या अर्थानं हा भगवा अंतकरणातून या ठिकाणी ते सहकारी म्हणतात, हुजूर मत जाव. आणि मग केलं शंभूराजांना समोर उभा. शेवटचा प्रसंग. ये औरंगजेब म्हणतो, ये आखे सतात ये. देखो निकम्मो
अरे है क्या हम में से ऐसा कोई, है क्या हम में से ऐसा कोई? संभाजी तुम्हें आज भी नहीं डर लगता क्या? औरंगा तुला मी आज भी औरंग्याच म्हणणार रे. औरंगजेबाची इच्छा होती आलमगीर शहनशाह औरंगजेब बादशाह म्हणावं म्हणून. हुजूर हमें तो ऐसा लगता है वो जिंदगी में कभी नहीं कहेगा. हे औरंग्या काय इच्छा रे तुझी? धर्म? अरे नाही कधी रिवर्स येत आमचा धर्म. आम्ही धर्मासाठी जन्माला आलोय. आमची कितीतरी माणसं गेली या धर्मासाठी आणि आजही हिंदुत्व अबाधित है. ये जबान सताती है हमको बहुत, इसकी बहुत बोलती है. निकालो इसकी जबान. ये आंखें सताती है इसकी. देखो निकम्मो है क्या हम में से किसकी ऐसी आंखें? लालबुंद डोळे, रक्तानी माखलेला देह. एवढी विमान खाली नाही महाराज, एवढी विमान खाली नाही, एवढ्या वार होता नाही. कवी कलश म्हणतो राजे अरे यो सैतान आहे कवी. मानक लक्ष गेला अशी ताट माना. ये आंखें सताती है इसकी. है क्या हम में से ऐसा कोई? पुन्हा एकदा इतिहासातला सुवर्ण अक्षरात लिहिलेला शब्द. है क्या हम में से ऐसा कोई? हे हमारे जनान खाने में अरे क्यों नहीं होता ऐसा संभाजी? अल्लाह ए परवरदिगार एक संभाजी देते तो पूरी दुनिया पे राज करते हम. देखो इसकी आंखें, देखो इसका तेज. अरे है क्या हम में से ऐसा कोई? अल्लाह अरे हमारे जनान खाने में क्यों नहीं होता पैदा संभाजी? औरंग्या अरे तू काही येडपटेस का रे? तुझ्याकडे शंभूराजे जन्माला येतील. छत्रपती धर्मवीर शंभूराजे जन्माला येतात महाराष्ट्राच्या मुशीत आणि छत्रपती शिवाजी राजांच्या कुशीतच जगी ऐसा बाप व्हावा ज्याचा वंशमुक्ती सजावा. बहुत सताती है इसकी आंखें, निकाल दो. माय बाप तप्त सळ्या गेल्या हो डोळ्यात, लालबुंद झाल्याला. कवी म्हणतो डोळे झाका राजे. कवी या डोळ्यासमोर आबासाहेब, आईसाहेब, स्वराज्य सगळी रयत उभी. आता डोळे झाकणार नाहीत. आता हे सबकन सळ्या गेल्या. घर घर डोळे फिरत होते जे स्वराज्याला शेवटच बघत होते. जीभ कापायची होती. जबान काढ दो इसकी, बहुत बोलती है इसकी जबान. अरे जबान काढ दो इसकी, बहुत बोलती है. जीभ बाहेर निघत नव्हती. कुणीतरी पोटावर वार करत होता, कुणी बुक्क्या मारत होता, कुणी हात वडत होता. अरे किनेव निकलती नाही आहे क्या इसकी जबान? आणि मग कुणीतरी नरडं दाबत, कुणी नरडं आणि नाक एकत्र. अरे कशी निघेल जीभ? कुणाची जीभ आहे? सिंहाच्या चवड्यात घालून हात मोजुनी दात. ही दात सांगणारी वाघाची जीभ होती जी बाहेर निघणार नव्हती. कुणीतरी नाक आणि तोंड एकत्र, गळा एकत्र दाबला आणि मग जीभ बाहेर आली. सबकन मार जगदंब जगदंब अशी वळवळत होती जीभ. ती आबासाहेबांचं नाव घेत होती हो, ती स्वराज्याचं नाव घेत होती. ती मावळ्यांना समर्पित झाली होती. आज त्या मुखातून भगवा स्वराज्य हे शब्द आले, या मुखात जीवच राहिली नव्हती. आज रक्त रक्त झाला होता चेहरा, नुसत्या खोमण्या उरल्या होत्या या क्षणाला. काही म्हणतो राजे तुमच्या सोबत मारायला लई भाग्य वागतो राजे, लई भाग्य. औरंगजेबाने पगडी कधीच काढून टाकली होती. शेवटपर्यंत स्वप्न अधूर राहील औरंगजेबाचं. वळवळणारी जीभ, इथं नरड्यावर तलवार ठेवली औरंगजेबाने. हा शब्द आम्हाला फार भावून गेला महाराज, फार. औरंगजेब म्हणतो कभी क्या बोलता है रे तेरा शंभू राजा, अब तो जबान नहीं वाकी हुई. काय म्हणत होते माहिती का शंभू महाराज? महाराजांच्या इथं तलवार होती आणि महाराज म्हणत होते डोळे हे मिटून घेतो आबासाहेब, तुमचा छावा आज तुमच्या भेटीला येतो. छावा चित्रपट आत्ता आला म्हणून 50% लोकांना छावा कळला. आम्ही गेली 15 वर्ष पोटतिडकीनी समाजाला छावा सांगतोय. हा छावा आबादी शेवटपर्यंत असाच राहणार आहे, असाच राहणार आहे. डोळे मिटून घेतो आबासाहेब, तुमचा छावा आज तुमच्या भेटीला येतो. आई साहेब नाही शब्द मोडला मी तुमचा. तुम्ही म्हणले ना छावा आहे माझा संभाजी जो झुकत नाही, मग पहिलं प्राधान्य हिंदू धर्माला दिला. सच में देखो 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 ए निकम्मो, सच में ये धर्मवीर है, सच में ये शौर्यवीर है.
इसकी आंखें निकाल दी हमने. शेवटचं वाक्य आणि सेवेला पूर्णविराम. हे वाक्य कुणाच्या मुखातून आलं हे लय महत्वाचं आहे. वाक्य महत्वाचंच आहे, पण कुणाच्या मुखातून आलं हे लय महत्वाचं आहे. जसं आदरणीय मिलिंद बाबांनी सांगितलं की देशासाठी कसं जगावं, तसंच खरं आहे. धर्मासाठी कसं जगावं हे शिवबाराजे शिकून गेले, आणि धर्मासाठी कसं बलिदान द्यावं आपले छत्रपती धर्मवीर शंभूराजे शिकून गेले. आता मात्र औरंगजेबाच्या मुखातून निघालेलं वाक्य जे आम्हाला फार प्रेरणा देतं. हमने आंखें निकाल दी इसकी, इसने आंखें नहीं झुकाई हमारे सामने. हमने जबान काट दी इसकी, इसने दो लफ्ज़ रहम के नहीं मांगे हमारे सामने. हमने हाथ काट दिए, इसने हाथ नहीं फैलाए हमारे सामने. हमने पैर काट दिए, इसने घुटने नहीं झुकाए हमारे सामने. सच में छावा है, छावा शेर का, सच में छावा है. म्हणजे त्याची इच्छा होती औरंग्याची की शंभूराजांसारखा पुत्र त्याच्या जनानखान्यामध्ये जन्माला येईल. अशी कशी इच्छा पूर्ण होईल. महाराष्ट्राची माती आणि त्यात पुरंदराची माती वेगळी आहे. या मातीत फार महान व्यक्ती जन्माला आलेत, आणि तुम्ही आम्ही भाग्यवान आहे. आत्ता आपण या मातीत उभे बसलोय, श्रवण करतोय. सज्जन आहो, माझंही परम भाग्य आहे. आदरणीय आमचे नितीनदादा पोटे असतील, आमचे हरिभाऊ लोळे असतील, या ठिकाणी आदरणीय माऊली तुम्ही या ठिकाणी, आपण सगळ्यांनी मला बोलवलं. मला सगळ्यांची नावं माहिती नाहीत, ज्यांची नावं घेतली ती सगळीच जिवलग आहेत. मी या ठिकाणी वाणीला पूर्णविरामच देतो आहे. आपल्या सगळ्यांचं हृदयातून धन्यवाद आहे. ज्यावेळेस खऱ्या अर्थानं हा इतिहास सांगायला सुरुवात केली, थोडासा विद्यार्थी वर्ग आहे, पण आमच्या विद्यार्थ्यांच्याही डोळ्यात पाणी आलं. सगळ्यांचं धन्यवाद आहे. या ठिकाणी देव, देश आणि धर्माचं काम आमची ही दोन्ही महाराज मंडळी करतायत. महाराजांची, आमच्या काळाने महाराजांची वारकरी शिक्षण संस्था आहे. या ठिकाणी तुमच्याच भागात सासवड परिंचमध्ये एक नवीन वारकरी शिक्षण संस्था, या ठिकाणी मुलींची वारकरी शिक्षण संस्था, मुक्ताई वारकरी शिक्षण संस्था. आमचे जीवलग मित्र सोमनाथदादा चव्हाण या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या या परिंच्यामध्ये या ठिकाणी भाऊ उभी राहते शिक्षण संस्था, जिथं खऱ्या अर्थानं कोण्या गोष्टीची जाहिरात नाही करायला आलो किंवा आमच्या काळाने महाराजांची जाहिरात नाही करायला आलो, पण हे फार अवघड काम आहे. हे धर्माचं काम टिकण्यासाठी या ठिकाणी महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार आमचे काळाने महाराज असतील, त्यांची इथं संस्था आहे. आमच्या आदरणीय महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार, अनेक टी व्ही चॅनलला ज्यांनी कीर्तन केलं, भक्तिताई चव्हाण यांनी या ठिकाणी ही वारकरी शिक्षण संस्था सुरुवात केलेली आहे. आणि खऱ्या अर्थाने याचा संपर्क कोणाला करायचा असेल तर निश्चित करा. अतिशय सुंदर या ठिकाणी निसर्गरम्य वातावरणात आमचे या ठिकाणी भाऊ आलेत, दादा आलेत, ते तुम्हाला या ठिकाणी माहिती सांगतील. सगळ्यांचं धन्यवाद आहे. आपण मला बोलवलं. भाऊ, माझं पूर्ण शेड्यूल बिझी आहे सध्याचं. म्हणजे तुम्ही माझी डायरी पाहिली, यात मोठं पण नाही आहे, पण महाराष्ट्र माझ्यावर फार प्रेम करतो. तुम्ही पाहिलं ना, मी फार बेंबीच्या देठापासून उभं केलं जीवनचरित्र. मी रोज याच आवेशातून, याच उत्साहातून हिंदू धर्म मांडतो. म्हणून मला नेहमी वाटतं मी मरताना हिंदू म्हणून मारणार आहे, आणि हे मरण मला जिवंत ठेवणार आहे. या ठिकाणी म्हणून तुमच्या सगळ्यांचं अंतःकरणातून, हृदयातून या ठिकाणी धन्यवाद देतो. अंतःकरणातून या ठिकाणी सगळ्यांना खऱ्या अर्थानं आपण मला बोलवलं. महाराज मंडळात आम्ही जास्त नामवंत घेत नाही. या ठिकाणी सत्कार समारंभाचा कार्यक्रम आहे. मलाही थोडंसं पुढं जायचं आहे. कार्यक्रमाच्या निमित्तानं माझी भाऊ जरा झोप झाली नाही, त्यामुळे माझा आवाज बसला आहे. आम्हाला मॉनिटरची सवय, 2-3 मॉनिटर समोर टी व्हीला कीर्तन करत असल्यामुळे मी परवाच परीक्षक म्हणून या ठिकाणी सोनी मराठीला होतो. फार चांगला कार्यक्रम. कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार, परीक्षक म्हणून या ठिकाणी गेलो. हे आमचं मोठं पण नाही सांगत, हे तुम्ही दिलं आम्हाला सगळं. आमच्या वाणीवर तुम्ही प्रेम केलं म्हणून आम्ही इथपर्यंत आलो. आणि म्हणून या ठिकाणी सगळ्यांचं एकदा अंतःकरणातून धन्यवाद. एकदा सगळ्यांनी या ठिकाणी शेवटची शिवगर्जना करतो मी. सगळ्यांनी एकदा जोरात आवाज आला पाहिजे. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज महाराज शिवछत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती धर्मवीर 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 संभाजी महाराज की. बोलो भारत माता की जय श्री राम. जय जय श्री राम. रामकृष्ण हरी. धन्यवाद.